अरबी समुद्रातील प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली, मात्र ते अद्यापही पूर्ण झालं नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं, मात्र आता 8 वर्षे उलटून गेली असताना देखील अद्यापही शिवस्मारकाचं काम झालेलंच नाहीये। यावरून संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत। ही लाईव्ह आपण दृश्य बघत आहोत। हा सगळा मोर्चा आता रवाना झाला आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हे गाड्या घेऊन हा सगळा गाड्यांचा ताफा सध्या रवाना होतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाप्रकरणी आता संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य असं स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र अद्यापही ती घोषणा कागदावरतीच आहे। त्या ठिकाणी कोणतंच स्मारक उभारण्यात आलं नाहीये। त्यामुळे संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक पवित्रा घेत सध्या रवाना झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झालं। त्याचं स्टेटस काय, त्याच्या पलीकडे दुसरा आपला काही हेतू नाही। आपल्याला काय तिथं तिथं आंदोलन करायचंय, किंबहुना आणि काय ते तिथं करायचंय, किंबहुना कायदा हातात घ्यायचंय, सरकारला जाब विचारायचं काही नाही। आपल्याला 13 कोटी महाराष्ट्रातल्या लोकांना नुसतं जाऊन जे काही स्टेटस आहे, जे काही परिस्थिती आज तिथे आहे, जे नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं जलपूजन झालं होतं, आज काय परिस्थिती हे पाहून हे तिथल्या सामान्य जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला प्रामुख्याने हे सांगायचं एवढाच आपला उद्देश आहे। मी शिस्तबद्ध निघालेलो, कायदा कोणी हातात घ्यायचा नाही आणि नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही। आणि वाहनं सुद्धा तुम्ही देत असताना ओव्हरटेकिंग हे करून अति उत्साहामध्ये जायचं नाही, शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला तिथं जायचं।